हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। सुरुवातीला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात उत्साहाचा आणि मोठा सण म्हणून साजरा केला जातो। तर दिवाळी हा सण का साजरा केला जातो, तर त्यामागे अशी कथा आहे की राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासाला गेले होते। 14 वर्षानंतर ते वनवासाहून अयोध्यात परतले। तर परतल्यानंतर अयोध्यावासियांनी त्यांचे स्वागत दिवे आणि पणत्या लावून केले व 5 दिवस अति उत्साहात त्यांनी हा सण साजरा केला। म्हणून आपण देखील दिवाळी हा सण 5 दिवसाचा साजरा करत असतो। तर या वर्षीची दिवाळीची सुरुवात 28 ऑक्टोबरला होतीये आणि 3 नोव्हेंबरला दिवाळी संपतीये। तर पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। यावर्षी धनत्रयोदशी ही 29 नोव्हेंबरला आलेली आहे, वार मंगळवार। तर या दिवशी पूजा मांडणीसाठी आणि पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त तुम्हाला मी सांगते। संध्याकाळी 6:31 पासून रात्री 8:13 अतिशय शुभ असा मुहूर्त आहे आणि त्या वेळामध्ये तुम्हाला पूजा मांडून घ्यायची आहे। दिवाळीचा पहिला दिवस आपण वसुबारस म्हणून साजरा करतो, दुसरा दिवस धनत्रयोदशी, तिसरा दिवस लक्ष्मीपूजन, चौथा दिवस पाडवा आणि 5वा दिवस भाऊबीज अशी आपण साजरी करत असतो। तर यातील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। तर धनत्रयोदशी आपण का साजरी करतो, तर अशी यामागे कथा आहे की देव आणि दानवामध्ये अमृतासाठी समुद्रमंथन झाले आणि हे समुद्रमंथन बऱ्याच दिवस चालले। त्यानंतर समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर आले। त्यापैकी 5वे रत्न म्हणजे धन्वंतरी, जे की अमृताचा कलश घेऊन मानवाच्या कल्याणासाठी बाहेर आले। यांनाच धन्वंतरी वैद्य किंवा देवाचे डॉक्टर असे देखील म्हटले जाते। धनत्रयोदशी हा दिवस आपण धन्वंतरी देवाची जयंती म्हणून साजरी करतो। या दिवशी धन्वंतरी देवांची पूजा केली जाते। तर आता पूजा मांडणी कशी करायची मी सांगते। सुरुवातीला कुठल्याही पूजेची सुरुवात करताना आपण काय करतो, दीपप्रज्वलन करून घेतो। सुरुवातीला आपल्याला दीपप्रज्वलन करून घ्यायचे आहे। त्यानंतर तांब्याचा किंवा पितळेचा एक कलश घेऊन त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। साईडला दोन्हीकडून सिद्धिरिद्धीच्या 2 रेषा ओढायच्या आहेत। कलश भरताना पूर्ण कलश आपल्याला भरून घ्यायचा नाही, कारण जेव्हा आपण त्यावर नारळ ठेवू तेव्हा पाणी खाली सांडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर कलशावर 5 विड्याची किंवा आंब्याची पाने आपल्याला ठेवायची आहेत। हे पाने आपण का ठेवतो, तर चैतन्याचं प्रतीक म्हणून आपल्याला 5 विड्याची किंवा 5 आंब्याची पाने ठेवायची आहेत। त्यानंतर कलशमध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर एक सुपारी, 1 रुपयाचे नाणे आणि 1 फूल वाहून त्यानंतर नारळाची शेंडी वरती करून आपल्याला त्यावर नारळ ठेवायचे आहे। आणि नारळ ठेवल्यानंतर आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। मंगल कलश ठेवण्याआधी खाली तुम्ही तांदळाची रास घालू शकता किंवा तांदळाचं स्वस्तिक काढलं तरी चालेल, किंवा तुम्ही तांदळाच्या साहाय्याने अष्टकमल फुलाची फूल काढून वरती मंगल कलश ठेवला तरी चालेल। मी इथं समोर तुम्हाला दिसतीये व्हिडिओमध्ये तांदळाची रास घालून घेतली आणि त्यावर मंगल कलशाची स्थापना करून घेतलेली आहे। त्यानंतर दुसरा देवाची म्हणजे आपल्याला समुद्रमंथनामध्ये पहिले रत्न जे बाहेर आले ते म्हणजे माता लक्ष्मी। तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे। तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला स्नान घालून नंतर तिची स्थापना करा। पण माझ्याकडे फोटो असल्यामुळे फक्त फोटोला काय केलंय, हळदी कुंकू वाहून खाली तांदळाची रास घालून त्यावर तिची स्थापना केलेली आहे। तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तिला स्नान घालून घ्यायचंय, नंतर गंध अक्षता वाहूनच तिची स्थापना करून घ्यायची आहे। त्यानंतर गंध अक्षता वाहून फूल वाहिल्यानंतर आपल्याला गणपतीचे देखील पूजन करायचे आहे। तर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर ठीक, नसेल तर मग आपल्याला काय करायचं आहे, सुपारीला गणपती मानून देखील पूजा करीत तरी चालते। सुरुवातीला आता आपण जोड विड्याची पाने चौरंगावर ठेवून घेतलेले आहेत। त्यावर थोडी थोडी तांदळाची रास आपण घातलेली आहे।
त्यानंतर आपल्याला माझ्याकडं गणपतीची मूर्ती होती, तर मी काय केलं, मग ती गणपतीची मूर्ती घेतली. त्यानंतर तामणामध्ये तिला घेऊन सुरुवातीला आपल्याला दुधाने तिला स्नान घालायचे आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि नंतरच तिची प्रतिष्ठापना करायची आहे. सुरुवातीला जेव्हा आपण तिला गणपती बाप्पाला जेव्हा आपण स्नान घालतो, तेव्हा आपल्याला ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः असं आपल्याला 11 वेळेस म्हणायचे आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून त्यांचे विड्याच्या पानावर स्थापना करायची आहे. त्यानंतर त्यांना फूल वाहून घ्यायचे आहे. गणपतीला लाल फूल आवडते म्हणून मी इथे लाल फूल वाहिलेले आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर धन्वंतरी वैद्याचा किंवा धन्वंतरी देवांचा फोटो असेल तर चालतंय, नसेल तर तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये त्यांची पूजा करू शकता. नंतर एक सुपारी घेऊन त्यांना देखील आपल्याला पहिले दुधाने स्नान घालून घ्यायचे आहे व त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे व आपल्याला धन्वंतरी देवाची प्रतिष्ठापना करायची आहे. जेव्हा तुम्ही धन्वंतरी देवांना स्नान घालत असाल तेव्हा तुम्ही श्री धन्वंतरे नमः, श्री धन्वंतरे देवाय नमः अशा मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुबेर देवताची देखील प्रतिष्ठापना करून घ्यायची आहे. तुमच्याकडं कुबेर देवाची मूर्ती असेल तर तिला देखील स्नान घालून घ्यायचे. जर नसेल तर सुपारीच्या स्वरूपामध्ये त्यांची आपल्याला प्रतिष्ठापना करायची आहे. मी इथे एक सुपारी घेऊन त्यांना आता आंघोळ घालून घेत आहे. कुबेर देवतांना देखील आधी दुधाने आंघोळ घालून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ सुपारी पुसून घेऊन नंतर त्यांची प्रतिष्ठापना आपल्याला करायची आहे. त्याला स्नान घालत असो व त्यांची पूजा करत असो तेव्हा आपल्याला ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः अशा मंत्राचा जप करायचा आहे. जर तुमच्याकडं फक्त तांदळाचीच राशी ठेवून जर पूजा करत असाल तर जोड पाणी नाही ठेवले तरी चालेल. आमच्याकडे खाली जोड पाणी ठेवतात व नंतर त्याच्यावर तांदळाची राशी ठेवून प्रतिष्ठापना करतात म्हणून इथं मी जोड पाणी ठेवलेले आहे. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही करा. त्यानंतर या दिवशी सर्वात महत्त्वाचा नैवेद्य म्हणजे आपल्याला या दिवशी सर्वात महत्त्वाचा नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर अख्खे धने व गूळ या नैवेद्याचा या दिवशी मान आहे. तर सुरुवातीला आपल्याला खाली पाण्याने चौकट काढून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्यावर नैवेद्याची वाटी किंवा प्लेट ठेवून त्याला साईडनं गोल पाणी फिरवून हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर सुगड्यांमध्ये आपल्याला सप्तराशींची देखील पूजा करायची आहे. माझ्याकडं सुगडे नव्हते त्यामुळे मी वाटीमध्ये सप्तराशी ठेवलेल्या आहेत. या सप्तराशीचं देखील धनत्रयोदशीच्या दिवशी खूप मान आहे. तुमच्याकडं सुगडे असतील तर सुगड्यामध्ये या राशी भरून त्यांची पूजा करायची आहे. सुगडे म्हणजे काय तर बोळके, यामध्ये तुम्हाला ह्या राशी भरून पूजा करायची आहे. तुमच्याकडं सुगडे नसतील तर तुम्ही वाटीत देखील या राशी भरून त्यांची पूजा केली तर चालेल. फक्त एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण ह्या सप्तराशीची पूजा करत असतो त्या सुगड्यामध्ये राशी भरत असताना जर आपल्याकडं अख्खे धान्य असतील ते भरले तर अतिउत्तम, नसतील तर जे अवेलेबल आहेत त्याची पूजा केली तरी चालेल. नंतर प्रत्येक राशीवर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्यामध्ये महत्त्वाची रास म्हणजे धन्याची रास. आपल्याला धन्याच्या राशीची पूजा करायची आहे. म्हणजे एका सुगड्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये तुम्हाला धन्याची रास अवश्य घालायची आहे. नैवेद्य देखील धने आणि खोबऱ्याचा, धने आणि गूळ खोबऱ्याचा दाखवायचा आहे. आणि दुसरी गोष्ट एका राशीमध्ये आपल्याला परत धन्याची रास घालायची आहे. राशीबरोबरच या दिवशी आपल्याला जे आयुर्वेदिक द्रव्य आहेत त्यांची देखील पूजा करायची आहे. तुमच्या आजूबाजूला जे आयुर्वेदिक द्रव्य उपलब्ध होतील ते तुम्ही घेऊन त्या दिवशी ते देखील तुम्हाला पूजेला मांडायचे आहेत. त्याआधी आपल्याला खाली तांदळाची रास घालायची आहे आणि एका डिशमध्ये जे तुमच्याकडे आयुर्वेदिक द्रव्य आहेत ते पूजेला मांडायचे आहेत. मी इथं तुळस, कोरफड, सुंठ, हळकुंड हे द्रव्य जे आहेत ज्याचा की आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे असे हे मी पूजेला मांडलेले आहेत. आणि त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर दुसरा नैवेद्य म्हणजे आपल्याला लह्या बताशाचा या दिवशी दाखवायचा आहे.
लह्या बताशाचा नैवेद्य देखील वाटीत ठेवण्यापूर्वी खाली पाण्याने चौकोन आखून घ्यायचा. त्यानंतर साईडने देखील पाणी फिरवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी जी आपल्या घरातली लक्ष्मी आहे ती 13 पटीने वाढते असं म्हणतात. त्यामुळे आपल्या घरात जे लक्ष्मी स्वरूप गोष्टी आहेत त्या सर्वांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. जसे की पैसे, हे बघा इथं मी पैशाची देखील पूजा केलेली आहे. सुरुवातीला पैशाच्या खाली देखील तांदळाची रास घालायची आहे आणि वरती प्लेटमध्ये पैसे ठेवून त्या पैशांना देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी सोन्या चांदीचा देखील मान असतो. तर तुमच्याकडं जे काही सोन्याची वस्तू उपलब्ध आहे ती घ्यायची, तिची देखील पूजा करायची हळदी कुंकू आणि अक्षता वाहून. त्याचबरोबर चांदीच्या वस्तूची देखील त्या दिवशी पूजा करण्याचा अतिशय मान आहे. ज्या गोष्टीची आपण पूजा करू त्या गोष्टीमध्ये 13 पटीने वृद्धी होते किंवा वाढ होते असे म्हटले जाते. त्याचबरोबर या दिवशी पांढऱ्या आणि पिवळ्या मिठाईचा खूप मान आहे. जर तुमच्याकडं पांढरी आणि पिवळी मिठाई अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याचबरोबर जर तुम्ही फराळाचं केलेलं असेल तर फराळाचं देखील तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा घरी तुम्ही गोडधोडाचा स्वयंपाक केलेला असेल तर त्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा फळं जे आपल्या घरात आहेत त्या फळाचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू. त्यानंतर आपल्याला 13 पंत्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे कणकेचे दिवे प्रज्वलित करीत असाल तर तुम्ही कणकेचे दिवे लावले तरी चालतील. आमच्याकडे पंत्या लावतात म्हणून मी पंत्या लावलेल्या आहेत. यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. जर तुम्हाला धन्वंतरी देवाची आरती येत असेल तर ठीक, नाही तर तुम्ही विष्णू देवाची आरती केली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला या दिवशी या मंत्राचा जप करायचा आहे, म्हणजे सेवा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरी अमृष कलसाय हस्ताय सर्व मम विनाशाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णे स्वाहा. या मंत्राचा आपल्याला त्या दिवशी 11 वेळा किंवा 51 वेळा किंवा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. की आपल्याला यमदीपदान देखील करायचं आहे. हे यमदीपदान का करायचे तर अपमृत्यूपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे म्हणून यमदीपदान करायचे आहे. तर हे कसे करायचे आता सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलवर टाकते. त्याचबरोबर सर्वांना हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आता यमदीपदान कसे करायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट टाकते. ते व्हिडिओ बघून तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करायचे.